सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज पण मी डेली ब्लॉगसारखा एक ब्लॉग करते. दिवसभरात आम्ही काही करणार आहे, मला काही एक आयडिया नाही. फक्त एक गोष्ट मला माहिती आहे की आज आमची गाई गावाला चालली आहे. तर थोडंसं वाईट वाटतं आहे, पण ठीक आहे, तिला जावं तर लागणारच आहे, कारण की 2 महिने झाले तिला आता इकडे येऊन. सो ती आता गावी चालले. तर असाच काही डेली ब्लॉगसारखा ब्लॉग असेल. आम्ही दिवसभरात काय करू ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि आवडला तर कमेंट करा. बाय. पण आम्ही बाहेर निघालो आहे कामासाठी. तू काय स्वतःला काय बघते? तर ना परत आमची गाडी पंक्चर होते. गाडी पंक्चर झाली. हां, आणि हे पंक्चर व्हायचं कारण आहे आम्ही ट्रिपल सीट बसतो, मी, ही आणि प्रथम, आणि तिघांचं पण वजन तेवढंच आहे. त्याच्यामुळे आमची गाडी आता ते वजन झेलत नाही आहे. त्याच्यामुळे आमची गाडी सारखीच बंद पडते. बघा तिच्याचे दोन्ही टायर खराब झाले. ही बघ अशी बघतो जसं काही येत आहे ते सगळं. गुड्डी काय शिकतेस काय? आता आम्ही आलोय शॉपवरती आणि आज मी गुड्डीची स्ट्रेटनिंग करणार आहे. सो आता अख्खा दिवस जाईल त्याच्यामध्ये. बघूया कशी करते मी स्ट्रेटनिंग. सो आता मी हेअर वॉशला बसली आणि ही माझी बहीण हेअर वॉश करते प्रॉपर ॲप्रन वगैरे घालून. येत तर काहीच नाही आहे. हां, पण बघू आता कसं होतंय. मी रिस्क घेते माझ्या केसांवरती. ते खोटं बोलते ग, पहिले पण केलं आहे. नाही तसं आधी पण तिने केलेलं, तिला जमतं. गाईज मी ऑफिशियल ब्युटिशियन नाही आहे, पण मला सगळ्या गोष्टी येतात. सगळ्या नाही, म्हणजे ज्या यायला पाहिजेत त्या येतात आणि त्या सगळ्या मीच करते. ज्या गोष्टी ज्या बेसिक दुसरीकडे कुठे जातच नाही ॲक्च्युली, मला आवडत नाही. सो भेटूया. स्वतः माझा ड्रायर करते, बघू शकता. ही माझा ड्रायर करते. तुम्हाला आवाज येत नसेल तर समजून घ्या, कारण की ड्रायरचा आवाज भरपूर आहे. हिचे हेअर्स असे आहेत. आता थोड्या वेळात मी ज्या हेअर्सवरती मॅजिक करणार आहे, मॅजिक मग असे होतील स्मूथ अँड सिल्की. आम्ही स्मूथनिंग करणार आहे. बघूया कशी होते स्मूथनिंग. आता फर्स्ट ॲप्लिकेशन लावून झालं आहे. गुड्डी फिर थोडासा वेट करायचा, मग सेकंड ॲप्लिकेशन. मग आपण काहीतरी खाऊया. हो, तुम्ही बघू शकता स्ट्रेट झालेत माझे केस. म्हणजे स्मूथनिंग केले आम्ही ॲक्च्युली, पण ते झालं आहे पूर्ण प्रॉपर. तरी अजून एक प्रोसेस बाकी आहे. तरी पण इतके छान दिसतात, काही करायची गरजच नाही वाटत पुढे. फायनली मी केलं आहे इनऑफिशियल शीतल डेटे ब्युटिशियन. सो कॉन्टॅक्ट करा या पर्सनला तुम्ही. जर तुम्हाला कोणतंही स्मूथनिंग वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. SD ब्युटी पार्लर शीतल डेटे यांना. त्यांचा नंबर पण आहे बॅनरवरती. सो कॉन्टॅक्ट. थँक्यू. फायनल लुक स्मूथनिंग झालेली आहे. एकदम मस्त स्मूथ आणि सिल्की हेअर झालं. तिकडे बघ कशी दिसते बघू. बघू काहीच तुम्ही बघू शकता. माझ्या बहिणीने स्मूथनिंग केलेली आहे आणि खूप छान केली आहे. मी शिकवलं गेलं ॲक्च्युली सगळं करायला. सो तुम्हाला पण काही शिकायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. तिला चटणी टाकली, आई टाकली, भरली, तळली, शिकून घेतली. नंतर काय माझी कला आहे. मला शिकून घ्या तुम्ही. जी आरती बनवते आपली मी खेड्याची बाहेर आहे. नाही आपली खेड्याची खूप बाहेर जायचं, भाजी खायचं, ती खायची, खायची, मोळ खायचं. असं आमचं खेड्या बायका असतं. तर गाईस ही माझी आई आहे आणि तिने आज ही रेसिपी बनवली. काय ग रेसिपीचं नाव सांग. भेंडी, खारी भेंडी, भेंडी फ्राय. आणि तिने त्याची रेसिपी पण सांगितली. तर तुम्हाला आवडली तर नक्की घरी ट्राय करा, है ना? सांगतात ना, तुम्हाला आवडली तर ट्राय करा.
मला काय बोलता येत नाही. बाय कर, बाय कर. सी यू. कंटिन्यू राहा. आज आमची आई गावी निघाली आणि मी ह्या मुलाला घेण्यासाठी त्याच्याकडे गेलेले आणि हे लोक निघाले पण पुढे. तर आम्ही मागून तिकडे चाललो जिकडे बसतात तिकडे. आता आमची आई फायनली गावी चाललेली आहे. काय नाही थांबणार ती, एवढं टेन्शन नको घेऊ. कसं वाटतंय तुला गावी चालले तर? मला आम्ही सगळे सोडायला वाटते. मी पण चालले गावी. पप्पा आणि आई गावी चालले. आई तुला कसं वाटतंय गावी चालले तर? बरं वाटतंय. पण काय करायचं आहे, नाही इलाज आहे. सगळं बी घेऊन इकडे. सो ही बस आहे यांची. आता हे लोक नाही जाऊ दे गाडी परत वाढव. पप्पांचं काय पप्पांचं काय पप्पा येणार का बस. अगं प्रथम कुठे राहिला? नाही अय्या किती घेतले त्याने? हे आहेत इमोशनल मुवमेंट. लागेल ते लागेल. 3 आहेत. हो 3 आहे. काहीच रात्रीचे वाजले. किती वाजले तरी? कॉल करतोय. रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि यांनी पिझ्झा प्रथमच्या ॲड्रेसवरती ऑर्डर केलाय. मस्त आहे रे, स्मूथ आहे मोबाईल. ऑर्डर कॅन्सल पण नाही होते आणि त्यांना कॉल पण नाही लागत. काही काय करतो कॅन्सल? नाही, फोन करून सांगतो ना की मला चेंज करायचं म्हणून. कोणाला फोन करतोस पण आता? अरे मी टाकलेलं चेंज पण अरे पण आधी ॲड्रेस चेक करायचा होता ना. सनी खुश होईल आता. पिझ्झा मिल गया रे. शिक यार, त्याचा कॉल पण नाही लागत. चलो पिझ्झा लाने. सो गाईज आता आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आहे. पण ॲक्च्युली विषय असा झाला आहे की पिझ्झा ऑर्डर केला आहे आणि पिझ्झा प्रथमच्या फोनमधून ऑर्डर केला आहे. तो गेला प्रथमच्या घरी आणि प्रथमच्या घरी आता सगळे झोपले असतील. आणि मग आता असं झालं की त्याला कॉल लावतो ते पिझ्झावाल्याला, तो काही कॉलच नाही उचलत आहे. सो आता प्रथम आणि स्वप्नील गेले पिझ्झा आणायला. सो बघू आता पिझ्झा भेटतोय का त्यांना, का कचका होतोय. बघूया पुढे काय होतं ते. तुला काय वाटतं? पिझ्झा भेटेल कारण की ते नाक्यावरती त्यांना भेटतील ते लोक. कारण की आम्ही ॲड्रेस बघून चाललो आहे आणि हे लोक इतके मंद आहे, त्यांनी ॲड्रेस पण चेंज केला नाही. अशी फालतूगिरी करतात. आणि जो पिझ्झावाला आहे त्याचा पण कॉल बंद येतोय. सो आता ह्यांना जावं लागलं. आम्ही घरी बसून खाण्यासाठी काहीतरी मागवतो, शेवटी ह्यांना बाहेर जावंच लागलं. बघा यांची कामं. कितना हुआ भैया? भैया घर पे कैसे आते हो? बापरे, काय बोलला तो तुम्हाला? तो रस्ताच विसरला पहिले. रस्ता विसरला. बरं झालं. चलो आता पिझ्झा खाऊया. मी तर ऑर्डर नाही केलं पण मी तुमच्यातलाच खाणार. हिचं हिने इकडे ठेवलेलं तर मी हे उचलून असं घेतलं. ठीक आहे, तर आता इकडे तर बोलते हे प्रथम तुझं हेने घेतलं म्हणून, आणि हे घेते हे स्वतः घेते. प्रथम घे, खावा खावा. प्रथम घे. हे पण नॉनव्हेजच आहे. खोला खोला ना गाईज. थांबा, स्वप्नीलचं काय बघू. नॉनव्हेज आहे का व्हेज आहे? यो नॉनव्हेज खाऊ शकतो मी आज. खा मग. अरे हे खा ना, मी हे खातो ना, हे पण नॉनव्हेजच आहे. अगं नाही खाते बाई, ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये पण आहेच.
नो नो. का? त्याचा शेप वेगळा आहे, तुझा बिस्किट सारखा शेप आहे आणि बरोबर तो आहे, बघ. नाही. तिने खाल्ल्यामुळे तसं आहे. हा बघ, हा मोठा आहे बघ. बघ ना. तूच बघ, हा बघ. बघू. झाडामध्ये नाही. तू दाखव, तू इकडे दाखव. मी हातात नाही धरत आहे, तू दाखव फक्त. हा बघ, हा बघ आणि हा बघ आणि हा बघ. बघ ना मग. सो असा आपला होता दिवस. तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया पुढं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.